आता 700 फुटापर्यंत आम्ही करून दाखवणार परत. मुंबईकरांची जी जागा आहे ही अदानीच्या घशात नाही जाऊ देणार आम्ही. तिथे मुंबईकर जे आहेत मग त्याच्यामध्ये सफाई कामगार असतील जे आपल्या शहराची सफाई करतात त्यांना घरं नको. पोलीस जे रक्षण करतात त्यांना मुंबई घरं नको. गिरणी कामगार जो मी असं म्हणेन मूळ पुरुष, कारण त्यावेळेला गिरणी कामगार संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात उतरला. त्याच्याही आधी 1930 वगैरेच्या संपात किंवा त्या लढ्यात उतरला. कामगार होता म्हणून आपल्याला मुंबई मिळाली. तेच मुंबईच्या बाहेर गेलेले तर त्यांना घरं देणं. आत्ता जे काय करून ठेवले की धारावीचा विकास झालाच पाहिजे. धारावीमध्ये प्रत्येकाला त्याच्या कामासह त्याच्या घरात जो काय उद्योग आहे त्याच्यासह 500 स्क्वेअर फुटाचं घर मिळालंच पाहिजे आणि ते आम्ही ते देणार, द्यायला लावणार. पण त्यांना उचलून बाहेर फेकायचं. कुर्ला मदर डेअरी, देवनार डम्पिंग ग्राउंड, ते देवनार डम्पिंग ग्राउंड हे साफसफाई करून अदानीला द्यायचं. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट अदानीला साफसफाईचं, पैसे महापालिका देणार आणि साफ झाल्यावरती जागाही अदानीला. पिठागर अदानींना बोलून अदानींना विरोध काय? अदानींना विरोध नाहीये. अदानीच्या माध्यमातून जो काही भ्रष्टाचार चाललेला आहे म्हणजे यांच्या विकासाच्या बुरख्या आड जो भ्रष्टाचारी चेहरा आहे तो आम्हाला लोकांसमोर आणायचा आहे. आणि मुंबई हे खतम करतात. मुंबईचं व्यक्तिमत्व मारून टाकतात. पण हे जे